नमस्कार, स्वागत आहे तुमचं गाडी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आपला सायन्स 1चा सगळ्यात महत्त्वाचा लेसन जो आहे कार्बन कंपाऊंड्स, त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत। आता कार्बन कंपाऊंड्स बघण्याच्या आधी आपण काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की कार्बन म्हणजे काय असतो। सगळ्यात पहिल्यांदा कार्बन, हा जो कार्बन असतो याचा सिंबल काय असतो? सी। आता हा कार्बन असा एलिमेंट आहे जो निसर्गामध्ये सगळ्यात जास्त आढळतो, म्हणजे जवळपास 70% पृथ्वीवरती अबंडन्स म्हटलं तर कशाचं आहे? कार्बनचं आहे। आणि आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर जवळपास 80% कार्बन आहे। आता 80% कार्बन कुठल्या फॉर्ममध्ये? मग गॅसच्या फॉर्ममध्ये, लिक्विडच्या फॉर्ममध्ये आणि सॉलिडच्या फॉर्ममध्ये। आता सॉलिडच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय? आपले जे बोन्स आहेत त्या बोन्समध्ये मेन कॉन्स्टिट्यूएंट कुठला असतो? कार्बन असतो। लिक्विड फॉर्ममध्ये म्हणल्यानंतर ब्लडमध्ये आपला कार्बन असतो आणि गॅसेस फॉर्ममध्ये आपण जे रिस्पिरेशन करतो किंवा श्वास आणि उच्छ्वास सोडतो त्याच्यामध्ये पण कार्बन असतो। तर असा हा एक खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे आणि नेचरमध्ये पण त्याचं तेवढं इम्पॉर्टन्स आहे। आता नेचरमध्ये काय महत्त्व आहे कार्बनचं? कारण काय की असं म्हटलं जातं की जी सजीव सृष्टीची सुरुवात झाली त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो कार्बनच आहे। कार्बन आपल्या हाडांमध्ये असतो, प्राण्यांच्या हाडांमध्ये असतो, त्याच्यावरून आपण कार्बनचा वेगवेगळ्या प्रकारे स्टडी करू शकतो। तर आपल्याला या लेसनमध्ये काय काय बघायचं आहे बघा। हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं आहे, क्लासिफिकेशन केल्यानंतर त्याला नावं कशी द्यायची आहेत म्हणजे नोमेनक्लेचर काय, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय, हे सगळं आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचं आहे। हा लेसन तुमचा असेल 4 ते 6 मार्कांसाठी आणि बोर्डसाठी 4 मार्क तरी फिक्स समजून चला आणि मॅक्सिमम 6 मार्कासाठी प्रश्न येत असतात। तर आपण सुरुवात करूया आपल्या लेसनला, ज्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स। ठीक आहे। आता हा जो कार्बन कंपाऊंड आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बघा सगळ्यात पहिल्यांदा काय दिलंय? कार्बन दिलाय आणि त्याच्यानंतर काय दिलाय? कंपाऊंड दिलाय। म्हणजे काय? द कंपाऊंड्स विच आर मेड फ्रॉम द कार्बन ॲज अ मेन कॉन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड ॲज कार्बन कंपाऊंड। म्हणजे कुठलाही असं एक कंपाऊंड घ्या ज्याच्यामध्ये कार्बन हा एक मेन कॉन्स्टिट्यूएंट असतो, त्याला काय म्हणायचं आपल्याला? कार्बन कंपाऊंड। आता कार्बन कंपाऊंड वेगवेगळे असू शकतात। एक्झाम्पल जर समजा घ्यायचं झालं तर कार्बन डायऑक्साईड सगळ्यात आपल्याला परिचित असलेला गॅस आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याच्यानंतर आपण घरामध्ये जो LPG वापरतो, CNG वापरतो, त्यानंतर PNG वापरतो, त्या सगळ्यामध्ये पण कार्बन असतो। त्यानंतर आपण जे पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, केरोसिन वापरतो, त्याच्यामध्ये पण कार्बन आहे। म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते जवळपास 80% कार्बनवरती अवलंबून आहे। त्यामुळं आपल्या आयुष्यात कार्बनला खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्व आहे। आता कार्बन काही वेळेला काय असतो? नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये भेटतो आणि काही वेळेला तो कंबाईन फॉर्ममध्ये असतो। फ्री स्टेटमध्ये असल्यानंतर आपल्याला यूज करण्यासाठी आपण त्याला कन्वर्ट करतो आपल्याला पाहिजे असलेल्या सबस्टन्सेसमध्ये। पण काही सबस्टन्सेस असे आहेत जे नेचरमध्ये जसे आहेत तसेच भेटतात। एक्झाम्पल मिथेन आहे। मिथेनचा यूज आपण LPG मध्ये करत असतो, त्यानंतर बायोगॅसमध्ये केला जातो। LPG मध्ये ब्युटन आणि आयसोब्युटन अजून असतात, पण मेनली कोण असतो? मिथेन असतो। त्यानंतर पेट्रोल जर बघायला गेलं तर आता तुम्ही पेट्रोल पंपावर जा, तिथं 2-4 प्रकारचे सिम्बॉल्स दिलेले असतात जे आपल्याला सायन्स 2 मध्ये बघायचे आहेत। भरपूर सिम्बॉल्स आहेत। तर त्यामध्ये एक काय असतो की स्मोकिंग अलाउड नसतं तिथं, त्यानंतर मोबाईल फोन बॅन असतात आणि जे काही ज्वलनशील पदार्थ असतील म्हणजे फ्लेमेबल सबस्टन्सेस असतील त्यांना बॅन असतं। त्याला कारण काय? हा जो मिथेन आहे, ब्युटेन आहे, आयसोब्युटेन आहे किंवा इथेनॉल आहे। आता पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त इथेनॉल आणि मिथेनॉलचं मिश्रण केलं जातं आणि हा इथेनॉल एवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट मायनसमध्ये असतो, -181च्या आसपास त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे। म्हणजे काय? जर समजा आपण असं पेट्रोल टाकलं तर ते खाली कुठंपर्यंत जाते ते पण तुम्हाला दिसणार नाही, ते वरच्यावर हवेमध्येच उडून जातं। आता उडतं म्हणजे काय होतं? त्याचं इव्हॅपोरेशन होतं। म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं असतं? त्या गोष्टी बॅन केलेल्या असतात। त्याला कारण तेच आहे की तो इझिली फायर कॅच करू शकतो कुठल्याही गोष्टीतून। साधा आपला मोबाईल फोन जरी असेल, आता ह्याच्यानंतर आपला जो 10वा लेसन असणार आहे स्पेस टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कम्युनिकेशन सॅटेलाईट जे असतात त्याच्यामधून मोबाईलच्या टावरचं रेंज किंवा कशा प्रकारे ते पकडलं जाऊ शकतं। आता आपण येऊया आपल्या पॉईंटकडे की हायड्रोकार्बन्स किंवा कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय। आता हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ह्यांचं काय केलं जातं? मेनली क्लासिफिकेशन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हायड्रोकार्बन माहीत पाहिजे, हायड्रोकार्बन काय आहे। ठीक आहे। आता पहिली कन्सेप्ट आपण काय बघूया मग? हायड्रोकार्बन म्हणजे काय। ठीक आहे। ह्याच्यामध्ये 2 वर्ड्स आहेत। पहिला आहे हायड्रो, हायड्रो कशासाठी असतो? हायड्रोजनसाठी असतो, आणि कार्बन असतो कार्बनसाठी। म्हणजे काय? द कंपाऊंड्स विच आर फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ हायड्रोजन ॲज वेल ॲज कार्बन आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन। ज्या कंपाऊंड्समध्ये हायड्रोजन पण असतो आणि कार्बन पण असतो त्या कंपाऊंड्सला एकत्रितपणे काय म्हणायचं आपल्याला? हायड्रोकार्बन्स म्हणायचं आहे। आता हायड्रोकार्बन्सचं क्लासिफिकेशन मेनली 2 टाईप्समध्ये केलं जात असतं। आता पहिली जी टाईप आहे त्या टाईपला आपल्याला म्हणायचं आहे ओपन चेन कंपाऊंड्स
आणि दुसरी जी आहे तिला म्हणायचं आहे क्लोज चेन. ठीक आहे. आता ओपन चेन म्हणजे काय आणि क्लोज चेन म्हणजे काय. आता हा जो क्लोज चेनचा पार्ट आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे, 10वीच्या लेवलला नाही आहे, तो तुम्हाला असेल 11thला आणि 12thला. आता 11th आणि 12th तुम्ही सायन्स करणार असाल तर क्लोज चेन भरपूर तुम्हाला भेटतील, त्याला आपण सायक्लिक स्ट्रक्चर पण म्हणतो. आणि या ठिकाणी आपल्याला काय बघायचं फक्त ओपन चेन. आता ओपन चेन म्हणजे काय, जे एका स्ट्रेट चेनमध्ये इंडिकेट केलेले असतात त्या सगळ्या कंपाऊंड्सला काय म्हणायचं आपल्याला, ओपन चेन कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे. आता हा जो ओपन चेन आहे परत ह्याचं 2 पार्टमध्ये डिव्हिजन केलं जातं, सब डिव्हिजन. आता पहिला जो आहे तो आहे सॅच्युरेटेड आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं आहे अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेडची डेफिनेशन काय येणार आणि अनसॅच्युरेटेडची डेफिनेशन काय असते. डिफाईनसाठी कुठली तरी कन्सेप्ट येऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण सॅच्युरेटेड म्हणजे काय. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय, द कार्बन कंपाऊंड्स हायड्रोकार्बन्स विच आर मेड बाय सिंगल बॉन्ड आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये नेहमी कुठला बॉन्ड असतो, सिंगल बॉन्ड असतो, त्याला म्हणायचं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता इथं काय लक्षात ठेवायचं, मग काही जरी झालं दुनिया बुडवली तरी कार्बन आणि कार्बनमध्ये तुमचा काय येणार आहे, सिंगल बॉन्डच येणार आहे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतो, कार्बन कार्बन कन्सिस्ट ऑफ डबल ऑर ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता याच्यामध्ये एक तर तुमचा डबल बॉन्ड येणार किंवा काय येणार तुमचा ट्रिपल बॉन्ड, त्याला म्हणायचं आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. जर सपोज कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड येत असेल तर त्याला आपण म्हणतो अल्केन. काय म्हणायचं त्याला, अल्केन. त्याच्यानंतर जर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो अल्केन. आणि कार्बन कार्बनमध्ये जर ट्रिपल बॉन्ड आला तर त्याला म्हणायचं आहे आपल्याला अल्काईन. अल्केन म्हणजे काय, कार्बन कार्बन कन्सिस्ट ऑफ सिंगल बॉन्ड. अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन कन्सिस्ट ऑफ डबल बॉन्ड. आणि अल्काईन म्हणजे काय असतो, कार्बन कार्बन कन्सिस्ट ऑफ ट्रिपल बॉन्ड. आता एवढं झालं, पण आता नेमका प्रश्न कुठं येतो की हा सिंगल बॉन्ड म्हणजे काय, डबल बॉन्ड म्हणजे काय आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय, आणि ते घ्यायचे कसे आणि त्याचा यूज कशा प्रकारे करायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघूया, हा सिंगल बॉन्ड आला कुठून आणि त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं. ठीक आहे. आता सिंगल बॉन्ड हा तो बॉन्ड असतो. बॉन्ड म्हणजे काय, असा एक सबस्टन्स आहे जो 2 कंपाऊंडला एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम करतो, त्याला म्हणायचं आहे बॉन्ड. मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण बंध. आता हा बॉन्ड काय करतो, बॉन्डिंग ठेवण्याचं काम करतो. आता बॉन्डिंग कशासाठी ठेवायचं आहे, सपोज आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारे गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, रेडॉन, झेनॉन, असे भरपूर गॅसेस आहेत. पण त्या प्रत्येकाचं एक्झिस्टन्स वेगळं आहे. पण समजा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिक्स झाला, लगेच काय तयार होतं, पाणी तयार होतं. आपण पहिलं एक्झाम्पल तेच बघूया. हायड्रोजन 2 आले आणि त्याच्या शेजारी 1 ऑक्सिजन आला, त्याच्यापासून काय तयार झालं, वॉटर तयार झालं. आता हे पाणी कधी तयार होतं, ज्यावेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रॉपरली बॉन्डिंग होतं. ज्यावेळेस त्या दोघांचं बॉन्डिंग होणार म्हणजे काय, ते एकमेकांना इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करत असतात. बॉन्डिंगचा दुसरा मिनिंग काय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळेस प्रॉपरली शेअरिंग होतं, शेअरिंग झाल्यानंतर ते दोन्ही एकमेकांमध्ये कंबाईन होतात आणि कंबाईन झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा कंपाऊंड फॉर्म होतो आणि कंबायनिंगसाठी जो फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे बॉन्ड. आता आपल्याला पहिल्यांदा काय बघूया, वॉटरमध्ये कुठल्या टाईपचं बॉन्डिंग आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा वॉटरमध्ये कोण कोण आहे, हायड्रोजन आणि कोण आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. ह्या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आणि ह्याचा किती येणार 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 1 आणि 2,6. ठीक आहे. आता प्रत्येकाला काय करायचं आहे, ऑक्टेट किंवा ड्युप्लेट किंवा त्याला इनर्ट स्टेटला जायचं आहे, न्यूट्रल स्टेटला जायचं आहे. आता सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स कोणाकडे आहेत, ऑक्सिजनकडे, म्हणून हा काय येतो, इलेक्ट्रो निगेटिव्ह असतो. आणि ज्याच्याकडे कमी आहे तो काय असतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो. मग होतं काय, आता हा 1 इलेक्ट्रॉन दिला जातो ऑक्सिजनला, ह्याच्याकडे होतात 7 इलेक्ट्रॉन झाले, तरी पण ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. मग आता पुढं काय केलं जातं, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा पण ह्याला दिला जातो. मग हा 1 आणि हे 7 किती झाले, 8. आता 8 झाल्यानंतर ह्या हायड्रोजनकडे किती उरले, 0. ह्याच्याकडे किती उरले, 0. ह्याच्याकडे किती झाले, 2,8. आता बघून घ्या, 0 आल्यानंतर तो रिॲक्शन करणार नाही, हा 0 आला पण रिॲक्शन करणार नाही, आणि इथं 2,8 म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालं, हा पण रिॲक्शन करणार नाही. आता काय होतं, मग स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, सेंटरला असतो ऑक्सिजन, ह्या साईडला 1 हायड्रोजन आणि ह्या साईडला 1
हायड्रोजन. हा जो प्रकार दिसतो ह्याला म्हणायचं आपल्याला बॉन्ड. ठीक आहे. आता हा बॉन्ड ॲक्च्युअलमध्ये कसा फॉर्म होतो हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या स्वरूपात. आता बॉन्ड कसा तयार होतो बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा हे स्ट्रक्चर फॉलो करा. काय दिले तुम्हाला सेंटरला ऑक्सिजन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगितलं होतं 2,6. आता 6 म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉन्स बघा 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. हे प्युअरली कोणाचे इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजनचे. त्याच्यानंतर इकडे शेजारी एक हायड्रोजन आहे त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर इकडे एक शेजारी हायड्रोजन आहे त्याच्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला कंपाऊंड फॉर्म करायचं आहे, शेअरिंग करायचं आहे, बॉन्ड करायचं आहे. आता बॉन्ड करण्यासाठी एक तर ड्युप्लेट कंप्लीट पाहिजे किंवा ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. आता हा तर 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही कारण ह्याच्या शेजारीकडे पण 7 नाही आहेत. आणि समजा हे 6 आणि हा 1 जर दिला तर हे दोन्ही सेम आहेत. सेम मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन येणार. मग आता होतं काय, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं शेअरिंग होतं. हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा हा ऑक्सिजनचा या दोघांचं शेअरिंग झालं. त्याच्यानंतर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं काय झालं शेअरिंग झालं. आता शेअरिंग झाल्यानंतर काय तयार झालं बघा. हायड्रोजनकडे किती आले एक स्वतःचा आणि एक ऑक्सिजनचा झाले 2. ह्या हायड्रोजनकडे बघा एक स्वतःचा आणि एक ऑक्सिजनचा घेतला झाले 2. आता ऑक्सिजनकडे बघा ह्याचे स्वतःचे 6 आहेत. ह्याच्याकडून एक घेतला 7 आणि ह्याच्याकडून एक घेतला 8. अशा प्रकारे बॉन्ड तयार झाला. आता बॉन्ड तयार झाल्यानंतर स्ट्रक्चर काय येणार मग तुमचं हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा सेंटरला ऑक्सिजन आहे. इकडे एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन आहे. मग आता 2 आले किती उरले 1 2 3 4 5 6. हे झालं हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं स्ट्रक्चर तयार. आता ह्या 2 इलेक्ट्रॉनचा बॉन्डिंग होतं आणि एक सिंगल बॉन्ड तयार होतो. दोघांपासून किती बॉन्ड तयार होतात 1. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे एक सिंगल बॉन्ड म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येणार 2 येणार. ठीक आहे. आता आपण काय करूया डबल बॉन्ड कसा फॉर्म होतो बघूया. ठीक आहे. आता हे झालं सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती येणार आपले 2च येणार. आता दुसरा कंपाऊंड घेऊया आपण ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे काय O2. ठीक आहे. आता शेजारी पाजारी कोणी नाहीये मग ऑप्शन काय ह्याला स्वतःशी शेअरिंग करणे आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करून घेणे. आता ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ऑप्शन किती आले तर आपल्याकडे 2 आहेत. हा पहिला ऑक्सिजन आणि हा दुसरा ऑक्सिजन. ह्याच्याकडे किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. ह्याच्याकडे किती आहेत 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ऑक्सिजनचे प्युअर इलेक्ट्रॉन्स किती आहेत स्वतःचे 6 आहेत आणि ह्याचे स्वतःचे किती आहेत 6 आहेत. आता दोघांना ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. मग 6 मध्ये किती ॲड करावं लागणार आपल्याला 2 ॲड करावं लागणार. आता 2 घ्यायचे कुठून शेजारी तर सेम आहे फोर्स ऑफ रिपल्शन पहिल्यांदा सांगितलंय. मग अशा वेळेला हा काय करतो ह्याच्याकडचे 2 आणि ह्याच्याकडचे 2 ह्या दोघांचं काय करतो तो शेअरिंग करतो. शेअरिंग केल्यानंतर मग काय होतं हे 2 ह्याचे पण आहेत आणि ह्याचे पण आहेत. ह्याचं ऑक्टेट कंप्लीट. हे 2 जे आहेत ते ह्या ऑक्सिजनचे पण आहेत आणि ह्याचे पण आहेत म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होतं. आता मग मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो O 1 2 3 4 5 6 7 8. हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. मग लिहिताना लिहिणार कसं O ह्या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून कुठला बॉन्ड सिंगल बॉन्ड. ह्या 2 इलेक्ट्रॉनचा मिळून सिंगल बॉन्ड. इथं काय होणार O. आता उरले किती 1 2 3 4 1 2 3 4. हे झालं ऑक्टेट कंप्लीट आणि बॉन्ड कुठला तयार होतो आपला डबल बॉन्ड. आता काय लक्षात ठेवणार मग डबल बॉन्ड आला म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 4 असणार आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरा बॉन्ड घेऊया आपण ट्रिपल बॉन्ड. आता ट्रिपल बॉन्ड घेत असताना असं आपल्याला कंपाऊंड घ्यावं लागेल ज्याची व्हॅलेन्सी किती आहे 3 आहे. आपण घेऊया N2 मॉलिक्यूलचं जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. N2 म्हणजे काय नायट्रोजन गॅस. आता हा जो नायट्रोजन गॅस आहे तो घेत असताना आपल्याला काय करायचं हा N2 कसा तयार होतो आणि त्याच्यामध्ये बॉन्डिंग कसं होतं. सगळ्यात पहिल्यांदा नायट्रोजन किती आहेत 1 आणि हा 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2,5 म्हणजे काय येणार 1 2 3 4 आणि 5. ह्याच्याकडे काय येणार 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. ह्याच्याकडे पण 5 आहेत ह्याच्याकडे पण 5 आहेत. आता ह्याला कितीची गरज आहे 300 आणि ह्याला पण कितीची गरज आहे 300. मग काय केलं जातं हे प्युअर कोणाचे आहेत 5 ह्याचे आहेत आणि हे प्युअर कोणाचे आहेत 5 ह्याचे आहेत. मग हा काय करतो हे 3 इलेक्ट्रॉन आणि हे 3 इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं शेअरिंग करतो. ठीक आहे. शेअरिंग केल्यानंतर काय तयार होणार मग नायट्रोजन 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक सिंगल बॉन्ड
दुसऱ्या दोनचा मिळून एक सिंगल बॉन्ड, तिसऱ्या दोनचा मिळून एक सिंगल बॉन्ड. कुठला बॉन्ड तयार झाला मग? नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. शेजारी कोण आहे तुमचा? नायट्रोजन आहे. इलेक्ट्रॉन्स किती उरले? 1 2 1 2 1 आणि 2. आता किती होतात ऑक्टेट बघा? 1 2 3 4 5 6 7 8. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. याचा मिनिंग काय होतो की एन मॉलिक्यूल किंवा नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड कुठला येतो? ट्रिपल बॉन्ड. आता मग ट्रिपल बॉन्ड आल्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय येणार? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार तुमचे 6. ठीक आहे. अशा प्रकारे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण का लेसन स्टार्ट करण्याच्या आधी अजूनपर्यंत लेसन स्टार्ट झालेलं नाही आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत लेसन शिकवण्यात काहीच मजा नाही आहे. ठीक आहे. सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड. आता हे जे सिंगल बॉन्ड आहेत, डबल बॉन्ड आहेत आणि ट्रिपल बॉन्ड आहेत, ते डिनोट करायच्या भरपूर पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे तिला म्हणतात डॉट मेथड. आता डॉट मेथड म्हणजे काय बघा? सगळ्यात पहिल्यांदा येऊया सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार? 2. ही झाली तुमची डॉट मेथड. ठीक आहे. आता समजा डबल बॉन्ड आला, काय करणार? 1 2 3 4. ही झाली डॉट मेथड. ट्रिपल बॉन्डला 1 2 3 4 5 6. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मेथडमध्ये कुठली आहे? क्रॉस मेथड आहे. आता क्रॉस मेथड म्हणजे काय? जिथं सिंगल बॉन्ड आहे तिथं डॉट घ्यायचे नाही तर क्रॉस घ्यायचे. कसे क्रॉस घेणार? हा सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2 क्रॉस. आता डबल बॉन्ड आला म्हणजे 1 2 3 4. ही झाली क्रॉस मेथड. ट्रिपल बॉन्डसाठी काय येणार? 1 2 3 4 5 आणि 6. ह्या टाईपमध्ये काय करत असतात? क्रॉस मेथड. आता तिसरी जी आहे या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, डॉट आणि क्रॉस. म्हणजे तिथं काय करायचं आहे? सिंगल बॉन्डला एक डॉट आणि एक क्रॉस, डबल बॉन्डला डॉट क्रॉस आणि डॉट क्रॉस. ट्रिपल बॉन्डला पण तसंच येणार, डॉट क्रॉस आणि डॉट क्रॉस. चौथी मेथड आहे क्रॉस डॉट. क्रॉस डॉट म्हणजे काय? पहिल्यांदा क्रॉस घ्यायचा नंतर काय घ्यायचं? आपल्याला डॉट घ्यायचा आहे. जर एवढं कळत असेल तर ह्या लेसनमधले 4 पैकी 4 मार्क तुमचे, कारण सगळं लेसन पूर्ण तुमचं ह्या 3 बॉन्डवरती डिपेंड आहे. आता आपण काय करूया की आता हायड्रोकार्बन्स आपण बघितलंय. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? द कंपाउंड्स विच आर फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. आता किंवा द कंपाउंड्स विच आर फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ हायड्रोजन ॲज वेल ॲज कार्बन. हायड्रोजनचा पॉझिटिव्ह आयन आणि कार्बनचा निगेटिव्ह आयन, त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये पहिला प्रकार बघितला होता ओपन चेन आणि दुसरा होता क्लोज चेन. ओपन चेनमध्ये परत 2 होते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय ते डिटेलमध्ये आपण थोडंसं बघूया, कारण एक्झामला जो येणारा पार्ट येतो तो सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हे दोनच खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. आता सॅच्युरेटेडमध्ये बघा काय सांगितलं होतं की कार्बन आणि कार्बनमध्ये नेहमी कुठला बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड असतो. कार्बन आणि कार्बनमध्ये बॉन्ड कुठला येणार? सिंगल बॉन्ड. आणि त्याचं एक्झाम्पल कुठलं होतं? आपलं अल्केन होतं. आता हा जो अल्केन आहे, ह्या अल्केनचं लक्षात ठेवा, एन नेहमी कशाने होतो? ANE होतो. अल्केनचा एन कशाने होतो? ANE. अल्किनचा होतो ENE आणि अल्काइनचा होतो YNE. ठीक आहे. आता अल्केनचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो काय आहे? CnH2n+2. जनरल फॉर्म्युला काय? CnH2n+2. आता हा जो N आहे, हा N काय डिनोट करतो? नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स, जेवढे असेल तेवढे. आता एक फॉर्म्युलामध्ये आपण काय करूया? कुठला तरी एक नंबर टाकूया आणि 10चे 10 नाव तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण N = घेऊया 5. ठीक आहे. फॉर्म्युला काय सांगतो? CnH2n+2. ठीक आहे. आता N = काय? 5 आहे. मग काय येणार? C5H2 × 5 + 2 म्हणजे काय येणार? C5H 2 × 10 + 2 C5 आणि H काय येणार? 12. ठीक आहे. आता हा C5H12 आला म्हणजे कार्बन कंपाऊंडमध्ये जो अल्केन आहे त्या अल्केनमध्ये 5व्या नंबरला येणाऱ्या कार्बनचं सूत्र काय येणार? C5 आणि H12. ठीक आहे. आता याची फक्त 10 नावं आहेत. ती 10 नावं लक्षात ठेवायची आहेत. 1 नंबरला येतो तुमचा मिथेन, 2 नंबरला येतो इथेन, 3 नंबरला येतो प्रोपेन, 4ला येतो ब्युटेन, 5ला असतो पेंटेन, 6ला हेक्झेन, 7ला हेप्टेन, 8ला ऑक्टेन, 9ला नोनेन आणि 10ला डेकेन. आता त्यांचे फॉर्म्युला काय येणार? जो मिथेन येतो आहे CH4, इथेनला येतो C2H6, प्रोपेनला येतो C3H8,
ब्युटेनला असतो C4H10, पेंटेनला असतो C5 आणि H12, त्यानंतर हेक्झेनला असतो C6 आणि H14, त्यानंतर हेप्टेनला असतो C7H16, ऑक्टेनला असतो C8 आणि H18, त्यानंतर नोनेनला असतो C9H20 आणि डिकेनला असतो C10 आणि H22. प्रत्येकाचे स्ट्रक्चर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. आता तेवढे स्ट्रक्चर काढणं रिव्हिजनमध्ये शक्य नाही, त्यामुळे मी तुम्हाला पेंटेनचं एक स्ट्रक्चर काढून दाखवतो. आता लक्ष द्या, पेंटेनमध्ये कार्बन किती आहेत? 5. सगळ्यात पहिल्यांदा 5 कार्बन, 1 2 3 4 5. ठीक आहे. सगळ्यांमध्ये बॉन्ड कुठला येणार? सिंगल, कारण कोण घेतोय आपण? अल्केन घेतोय. आता हायड्रोजन किती आहेत? 12. 1 2 3, हा 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. मला रिप्रेझेंट कसं करणार? पहिला कार्बन शेजारी किती हायड्रोजन आहेत? 3. मग काय लिहिणार? CH3. बॉन्ड कुठला आहे? सिंगल. परत कार्बन हायड्रोजन किती आहेत? 2. काय लिहिणार? CH2. परत कार्बन हायड्रोजन किती आहेत? 2. काय लिहिणार? CH2. परत कार्बन हायड्रोजन किती आहेत? 2. काय लिहिणार? CH2. शेवटी कार्बन हायड्रोजन किती आहेत? 3. कळालं? प्रत्येकामध्ये बॉन्ड कुठला आहे? तो सिंगल बॉन्ड. अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कुठलाही हायड्रोकार्बनमध्ये ज्यावेळेस आपण घेतो त्याच्या सराउंडिंगला सगळे मिळून 4 झाले पाहिजे. तुमचा बॉन्ड असेल, हायड्रोजन असेल किंवा कुठलाही सबस्टन्स असेल, सगळ्यांची संख्या मिळून 4 व्हायलाच पाहिजे, तरच तो कार्बन बॅलन्स असतो. आता याच्यामध्ये बघा, पहिला कार्बन हा 1 नंबर, 2 3 आणि हा 4. ठीक आहे. आता दुसरा कार्बन बघा, 1 2 3 आणि 4. तिसरा कार्बन 1 2 3 आणि हा 4. ह्याच्याकडे बघा, 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. कुठलाही घ्या, हायड्रोजन 2 असतील, 3 असतील किंवा 4 असतील, पण सराउंडिंगला किती पाहिजेत? नेहमी 4च पाहिजेत. कळालं एवढं? चला, ह्याच्यानंतर आपण काय करूया? आता अल्केनचं एक एक्झाम्पल बघूया सेम टाईपमध्ये. अल्केन कशामध्ये येतो? तुमचा अनसॅच्युरेटेडमध्ये येतो. आता अल्किन जर अनसॅच्युरेटेडमध्ये येत असेल तर जनरल फॉर्म्युला काय लक्षात ठेवून घ्या. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ALKENE अल्किन. जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. ठीक आहे. फॉर्म्युला काय तुमचा? CnH2n. आता n म्हणजे काय? परत ज्याच्यामध्ये काय दाखवतो? कार्बनचा नंबर. आणि अल्किनमध्ये एंड कशाने होतोय? ENE होतोय. त्यानंतर बॉन्ड कुठला आहे याच्यामध्ये? कार्बन आणि कार्बनमध्ये बॉन्ड कुठला आहे? डबल बॉन्ड आहे. परत आपण काय घेऊया? n = 5. फॉर्म्युला काय तुमचा? CnH2n+2. ठीक आहे. आता n = काय येणार? 5 म्हणजे काय येणार? C5H2 × 5 प्लस इथं काय येणार तुमचा? CnH2n. म्हणजे फॉर्म्युला काय? n = काय घेतला आपण? 5. फॉर्म्युला काय? CnH2n. मग काय येणार? C5H2 × 5 म्हणजे काय येणार तुमचा? C5 आणि H काय येणार? 10. H किती आला? 10. आता ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, मग कुठंतरी एका ठिकाणी डबल बॉन्ड घेतला पाहिजे, ती तुमची चॉईस असते. किंवा एक्झामला काय केलेलं असतं, तुम्हाला अल्किनचा नंबर दिलेला असतो की डबल बॉन्डला कुठला नंबर घ्यायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? तो डबल बॉन्डचा नंबर त्याच ठिकाणी घ्यायचा असतो. ठीक आहे. आता समजा कार्बन किती आहेत आपल्याकडे? 5 आहेत. 1 2 3 4 5. तुमची चॉईस, लेफ्ट राईट मिडल, जे तुम्हाला आवडेल ते घ्या. समजा मला इथं आता डबल बॉन्ड ह्या ठिकाणी घ्यायचं आहे, एक ठिकाणी डबल बॉन्ड, बाकी सगळे काय येणार तुमचे? सिंगल बॉन्ड. ठीक आहे. आता हायड्रोजनचा परत नियम काय लक्षात ठेवायचा आहे? प्रत्येकाच्या सराउंडिंगला नेहमी 4च आले पाहिजेत. हायड्रोजन किती आहेत आपल्याकडे? 10 आहेत. मग पहिल्या कार्बनला 1, त्याच्यानंतर हा 2, हा 3. ठीक आहे. 1 2 3 4 झाले. आता त्याच्याकडे बघा, 1 2 3, फक्त एकाचीच गरज आहे. काय आला मग? एक हायड्रोजन आला. त्याच्यानंतर हा 1 2 3, इथं पण कितीची गरज आहे? एकाचीच आहे. त्यानंतर इथं किती? 1 2, हा 3 आणि हा 4. त्यानंतर 1, हा 2 3 आणि हा 4. ठीक आहे. आता कार्बन किती आहेत काउंट करून घ्या. 1 2 3 4 5. हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
इकडं जे घेतलं होतं तेच तिकडं आलं, म्हणजे आपलं स्ट्रक्चर काय बरोबर आहे. फक्त ह्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की कार्बनमध्ये कुठंतरी एका ठिकाणी डबल बॉन्ड हा फिक्स आला पाहिजे. जर डबल बॉन्ड आला तरच तो काय होईल तुमचा अल्किन होईल. आणि जर समजा डबल बॉन्ड द्यायचा तुम्ही विसरला तर तुम्हाला समजा हनुमान काढायचं तर त्याचा गणपती होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा. कारण काय की डबल बॉन्ड जर विसरला तर तो डायरेक्ट अल्केनचा अल्केनमध्ये जाऊन जातो. अल्काईन असेल तर डायरेक्ट कशामध्ये जाणार, अल्केनमध्ये जाणार. तिथं पण तुम्हाला चुकणार, कारण का हायड्रोजनचा नंबर बॅलन्स होणार नाही. त्यामुळं ENE आला तर कंपल्सरी डबल बॉन्ड. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया YNE वाल्याचं. YNE म्हणजे कोण असतो, अल्काईन असतो. आता अल्काईनमध्ये बघा, अल्काईनचा जनरल फॉर्म्युला काय, ALKYNE. जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. ठीक आहे, फॉर्म्युला काय CnH2n-2. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड असणार आहे ट्रिपल. ठीक आहे, ट्रिपल बॉन्ड असल्यानंतर आपण जिथं सिंगल घेतला होता तिथं डबल घेतला, डबलच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला, ट्रिपल घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल परत आपण आता n = घेऊया 7. नाहीतर तुम्हाला वाटायचं यांना एकच येते, प्रत्येक वेळी C5 घेते. त्यामुळे आपण काय करूया आता C7 वाला घेऊया. n = काय घेतला, C7. फॉर्म्युला काय तुमचा CnH2n-2. ठीक आहे, आता C7H2 × 7 - 2. ठीक आहे, आता काय येणार मग C7H 7 × 2 = 14 - 2 = 12. C7 असेल तर हायड्रोजन किती येणार तुमचे, 12 येणार. आता स्ट्रक्चर कसं काढणार, कार्बन किती आहे 7, 1 2 3 4 5 6 7. आता कुठंतरी एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आला पाहिजे. कुठं देऊया आपण, पहिल्यांदा सेंटरला दिला होता, आता काय करूया आपण ह्या एंडला देऊया. ठीक आहे, ट्रिपल बॉन्ड आला. बाकी सगळीकडे काय येणार तुमचे सिंगल बॉन्ड. आता प्रत्येकाच्या शेजारी किती पाहिजे तुमचे, 4 पाहिजेत. इथं 1 आहे, मग हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे, इथं 1 आणि 2 आहेत, हा 3 आणि हा 4. 1 2 3 आणि हा 4. 1 2 इथं काय येणार तुमचा 3 आणि इथं येणार 4. त्यानंतर 1 2 इथं येणार तुमचा 3 आणि इथं येणार 4. आता इथं बघा 1 2 3 4 ह्याला द्यायची गरज नाही, आणि 1 2 3 आणि हा 1 4 ह्याला पण द्यायची गरज नाही. आता हायड्रोजन किती यायचे होते आपले, 12. मोजून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती झाले हायड्रोजन, 11. मग आता एक उरलेला कुठं देणार तुम्ही, इथं देणार. ठीक आहे, हा काय झाला तुमचा 12वा हायड्रोजन. अशा प्रकारे काय करतो आपण स्ट्रक्चर काढत असतो. आता लिहिणार कसं, पहिला कार्बन काय येणार CH3 सिंगल बॉन्ड, इथं काय येणार CH2 सिंगल बॉन्ड, काय येणार CH2 सिंगल बॉन्ड, काय येणार CH2. परत सिंगल बॉन्ड 1 2 3 4. पाचव्याला पण CH2. 6व्याला फक्त C आहे, ट्रिपल बॉन्ड C आणि काय येणार H. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अल्काईनचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. आता तुम्हाला अल्केन कळला, अल्किन कळला आणि अल्काईन कळला. आता ह्याच्यानंतर ह्याच्या काही 2-3 प्रॉपर्टीज आहेत. आता त्या 2 प्रॉपर्टीज जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर पुढचा जो पार्ट आहे आपला नोमेनक्लेचरचा तो आपल्याला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, आता पहिली प्रॉपर्टी जी आहे तिचं नाव आहे बघा होमोलोगस सिरीज. काय नाव आहे, होमोलोगस सिरीज. आता ह्याच्यामध्ये होमो दिलाय आणि लोगस दिलाय. ठीक आहे, आता होमो म्हणजे काय, सेम. होमो म्हणजे काय असतो, सेम. आणि लोगस म्हणजे काय, पॅरेंट. लोगस म्हणजे काय, पॅरेंट. आणि सिरीज म्हणजे काय, सिक्वेन्स. आता काय सेम आला पाहिजे, पॅरेंट सेम आला पाहिजे. आता पॅरेंट म्हणजे कोण, अल्केन ENE एक पॅरेंट आहे, अल्किन ENE एक पॅरेंट आहे, अल्काईन YNE एक पॅरेंट आहे, अल्कोहोल एक पॅरेंट आहे, कीटोन एक पॅरेंट आहे, अल्डिहाइड एक पॅरेंट आहे, अमाइन्स एक पॅरेंट आहे. म्हणजे जेवढे फंक्शन ग्रुप आहेत ते सगळे कशामध्ये येणार तुमचे, पॅरेंटमध्ये येणार. आणि त्याच्या सुरुवातीला जो येतो तो काय येणार तुमचा, होमोमध्ये येणार. ठीक आहे, आता बघा तुम्हाला एक्सरसाइजमध्ये एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं की राईट द 4 नेम्स ऑफ फर्स्ट होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल इन अल्केन्स. आता अल्केनमध्ये पहिला मेंबर कोण आहे तुमचा, CH4 आहे. दुसरा मेंबर आहे C2H6.
तिसरा मेंबर आहे C3H8 आणि चौथा मेंबर आहे C4H10. आता कशाची सिरीज विचारली आहे? अल्कोहोलची विचारली आहे. म्हणजे याच्यामध्ये कशाला ॲड करायचं तुम्हाला? प्लस OH करायचं आहे, प्लस OH आणि प्लस OH. ठीक आहे. आता ज्यावेळेस हा OH ह्याच्यामध्ये ॲड होतो, ऑलरेडी याच्याकडे 4 आहेत, तो काय स्वतःच्या बोकांडी कोणाला घेणार नाही. त्यामुळे होतं काय, हा एक हायड्रोजन जातो आणि काय भेटतो मग? CH3OH. हा झाला तुमचा मिथाइल अल्कोहोल, पहिला होमोलोगस मेंबर ऑफ अल्केन इन अल्कोहोल फॅमिली. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार तुमचा? C2H5OH म्हणजे म्हणायचं इथेनॉल. त्यानंतर थर्ड येणार C3H7OH, त्याला म्हणायचं प्रोपेनॉल. त्यानंतर फोर्थमध्ये येणार C4H9 आणि काय येणार तुमचा? OH म्हणजे हा आहे ब्युटेनॉल. हा आहे मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल. हे 4 होमोलोगस मेंबर्स आहेत. एक एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, त्याचं आन्सर आहे. आता पुढची प्रॉपर्टी जी आहे ती आहे कॅटेनेशन. ठीक आहे. आता कॅटेनेशन म्हणजे काय? डिफाईनला खूप वेळा आलेला प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय कॅटेनेशन? आता कॅटेनेशनचा मिनिंग काय होतो? ठीक आहे. एशन दिलंय. एशन म्हणजे ॲडिशन. आणि कशाची ॲडिशन करायची? कटायन्सची ॲडिशन करायची. कटायन्स म्हणजे काय? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स किंवा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स, त्यांची ॲडिशन आपल्याला करायची. आता कॅटेनेशन प्रॉपर्टी काय मग? द प्रॉपर्टी ऑफ कार्बन कंबाईन विथ ईच अदर बाय सिंगल, डबल ऑर ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड ॲज कॅटेनेशन प्रॉपर्टी. म्हणजे काय? कार्बनमध्ये एक स्पेशल ॲबिलिटी आहे, जो काय करतो, कुठल्याही कार्बनला सिंगल, डबल किंवा ट्रिपल बॉन्डने तो स्वतःसोबत अटॅच करू शकतो. त्याला काय म्हणायचं आपल्याला? कॅटेनेशन प्रॉपर्टी.